नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. महाराष्ट्रामध्ये तुम्ही DMER, DHS किंवा जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या सरळ सेवा परीक्षा ज्या ठिकाणी तुम्ही प्रसाविका या पदाला अर्ज करा अथवा GNMच्या बेसिसवर नर्स मिडवाईफ या पदाला अर्ज करा. तर या पदासाठी जर प्रिपरेशन वगैरे करत असाल तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण टेक्निकल सिरीज चालू केलेली आहे. प्रत्येक परीक्षेत तुम्हाला सांगतो जवळपास 40 ते 60 प्रश्न तुमच्या नर्सिंग फील्डचे असतात. कुठलीही एक्झाम द्या तुम्ही. तर जेवढं होईल तेवढं हे सर्व प्रश्न कव्हर करण्यावर आपण या सिरीजमार्फत भर देत आहोत. ओके. सो लवकरात लवकर सर्व सिरीज पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. यासोबत महाराष्ट्रातल्या सर्व परीक्षेसाठी उपयोगी पडेल अशी ऑल इन वन पॅकची टेस्ट सिरीजसुद्धा लॉन्च केलेली आहे, जे तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक टेस्ट वगैरे त्या ठिकाणी अपडेट होत जाणार आहे. जेवढं होतील तेवढे जवळपास 100 टेस्ट त्या ठिकाणी अपलोड होणार आहेत. आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये जॉईन वगैरे करायचं असेल तर संकल्पना नावाची बॅच जॉईन करून घ्या. ओके. जे की तुम्हाला लाईफ टाईम त्याच्यामध्ये नोट्स, लेक्चर, सराव पेपर, झालेले पेपर असं सर्व स्वरूपाचं स्टडी मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल विषयांची जेवढी होईल तेवढी परिपूर्ण तयारी त्या ठिकाणी तुमची लाईफ टाईम करून घेतली जाणार आहे, जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही तोपर्यंत. ओके. सो त्याच्या संदर्भात एक शॉर्ट व्हिडिओ दिलाय खाली, पाहून घ्या. यातच केलं असतं किंवा याच्यामध्येच व्हिडिओ ॲड केला असता, बट व्हिडिओ फार लांब होईल. ओके. सो असो, पाहूयात आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे की गर्भमस्तकाचा किंवा जो काही फेटल हेड असतो सर्वात मोठा व्यास खालीलपैकी कोणत्या प्रेझेंटेशनमध्ये आढळतो? तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला ब्रो प्रेझेंटेशनमध्ये बाळ असतं तर त्या ब्रो प्रेझेंटेशनमध्ये स्पेशली करून जो काही बाळाच्या डोक्याचा जो मेंट्रो व्हर्टिकल असतो ना, बाळाच्या डोक्याचा, आता जो काही आपण त्याला माहिती असेल मेंट्रो व्हर्टिकल वगैरे. ओके. व्हर्टिकल, तर हा भाग काय करतो, हा भाग समोर येतो. ओके. किंवा मेंट्रो व्हर्टिकल असलेला हा जो काही व्यास, याचा व्यास ॲज इट इज हा काय येतो, समोर येतो. हे सगळं प्रसूतीशास्त्राशी निगडीत असलेले हे प्रश्न आहेत, त्यामुळे व्यवस्थित करा. आणि हा भाग समोर त्यामुळं याचा जो काही व्यास आहे तो सर्वात मोठा असतो. आणि एक पद्धतीनं काय जवळपास याचा व्यास वगैरे जर बघायला गेलं तर 13.5 सेंटीमीटर एवढा व्यास याचा असतो. आणि त्याच्यामुळं ॲज इट इज जे काही नैसर्गिक प्रसूती वगैरे असते ती काय होते, कठीण होते. ओके. सो लक्षात ठेवा, कधी कधी असाही प्रश्न येतो की नैसर्गिक प्रसूतीसाठी कुठलं प्रेझेंटेशन अवघड असतं किंवा कठीण असतं, तर त्याचं उत्तर हे असेल ब्रो प्रेझेंटेशन वगैरे. ओके. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर फेस प्रेझेंटेशनमध्ये एक पद्धतीनं याचा जो काही व्यास वगैरे असतो तो 9.5 सेंटीमीटर वगैरे असतो. हे थोडंसं लक्षात ठेवा, इन डिटेलमध्ये जा. बाकी वर्टेक्स प्रेझेंटेशन वगैरे बघायला गेलं तर सर्वात सामान्य असतं. ओके. सर्वात सामान्य ॲज इट इज याचंही सुद्धा जो काही व्यास वगैरे म्हणा तर 9.5 सेंटीमीटर वगैरे दोघांचा असतो. हा नॉर्मल आहे. ओके. सो हे तुम्ही म्हणू शकता. बाकी सगळ्यात आपल्याला काय विचारलंय, सर्वात मोठा व्यास विचारलंय. ओके. तर याचा हा ब्रो प्रेझेंटेशनमध्ये असतो, त्याचा व्यास 13.5 सेंटीमीटर असतो. ओके. सो अशाच पद्धतीनं जे परीक्षेला प्रश्न आले त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा त्या बॅचमध्ये उपलब्ध करून दिलंय. त्याच्यामध्ये अजून इन्क्लूड होत आहेत लाईव्ह लेक्चर वगैरे होतात, जसं तुम्हाला उपलब्ध असेल तर सर्व. ओके. त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करून घ्या. परत दुसरा प्रश्न काय म्हणतो की ग्रामीण भागातील ॲज इट इज गरोदर स्त्रियांमध्ये काय म्हटलं की जस्टेशनल डायबिटीजचा जो काही प्रादुर्भाव आहे, म्हणजे जी काही लागण झालेली आहे, तर ते मोजण्यासाठी सॅम्पलिंग तंत्र वगैरे कुठलं असं उत्तम आहे, अशा पद्धतीनं दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला एक पद्धतीनं जस्टेशनल डायबिटीजचा प्रादुर्भाव वगैरे मोजण्यासाठी कुठली सॅम्पलिंग वापरतात, तर सिम्पल रँडम सॅम्पलिंग पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते. ओके. तर लक्षात ठेवा, एक पद्धतीनं ही पद्धत वगैरे वापरली जाते. आणि हे तुमच्या कोर्सचेच प्रश्न आहेत. याच टाईपचे प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व सरळ सेवा सांगतो. ओके. सर्व सरळ सेवा, त्या सर्व सरळ सेवेसाठी हे उपयोगी पडतील. आणि अशाच पद्धतीचे
बॅचमध्ये प्रश्न इन्क्लुडेड आहेत. संकल्प नावाची बॅच आहे जी की तुम्हाला स्टडी विथ गुरु या ॲपवरती तुम्हाला मिळून जाईल. ओके, परत परत सांगतोय, लवकरात लवकर जॉईन करा. खूप कमी फीस आहे सध्याला, त्याची फी परत वाढणार आहे. ओके, हां. बाकी बघायला गेलं तर पर्पजिव्ह सॅम्पलिंग एक पद्धतीनं ज्या वेळेला एक पद्धतीचा काय असतो, उद्देश असतो. ओके, उद्देश, एकाच गोष्टीचा उद्देश वगैरे, तर अशा ठिकाणी ही सॅम्पलिंग पद्धत वापरली जाते. बाकी बघायला गेलं तर कोटा सॅम्पलिंग म्हणजे काय, एक पद्धतीनं काय असतं, कोटा सॅम्पलिंगमध्ये विशिष्ट असं 100 स्त्रिया वगैरे निवडल्या जातात. म्हणजेच एवढ्याच स्त्रियांचं त्या ठिकाणी एक पद्धतीनं सॅम्पलिंग वगैरे घेतली जाते. ओके, हां. एक ठराविक संख्या वगैरे पूर्ण करण्यासाठी ही कोटा सॅम्पलिंग पद्धत वगैरे वापरतात. बाकी बघायला गेलं तर स्नोबॉल सॅम्पलिंग वगैरे कशासाठी असतात, एक पद्धतीनं एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीचा एक पद्धतीनं पत्ता वगैरे मिळवण्यासाठी. ओके, त्या पद्धतीनं हे वापरलं जातं, किंवा याला आपण म्हणू शकता की दुर्मिळ आजारासाठी ही पद्धत वगैरे वापरतात. ओके, तर थोडंसं लक्ष ठेवा. अक्षर जरी समजत नसेल तरीही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ओके, सहसा तरी छानच आहे. तरीही परत काय म्हटलं की पाऱ्याच्या विषबाधेमुळे शरीरातील कुठल्या पेशीचा नाश होतो, किंवा मर्क्युरीचा ॲज इट इज जर तुम्हाला एक पद्धतीनं पॉयझनिंग वगैरे झालेली असेल, तर अशा ठिकाणी ते जे आहे ते तुमच्या ज्या काही मेंदूपेशी वगैरे असतात एक पद्धतीनं ते दिसून येतं. ओके, एक मेंदूपेशी यांचा नाश वगैरे होतो. आता याचा सहसंबंध कसा आहे, तर लक्षात ठेवा, जो काही हा पारा असतो ना, पारा एक पद्धतीचा काय आहे, न्यूरोटॉक्सिन आहे. ओके, हे लिहून घ्या वाटल्यास, न्यूरोटॉक्सिनमध्ये हा वळतो. ओके, किंवा न्यूरोटॉक्सिन हा आहे, आणि हा अशा प्रकारचा न्यूरोटॉक्सिन आहे जे तुमचं मध्यवर्ती मज्जासंस्था वगैरे आहे. ओके, CNS म्हणा अथवा मध्यवर्ती ॲज इट इज मज्जासंस्था, याच्यावर काय करतो, तो डायरेक्ट हल्ला करतो, आणि याच्यावर हल्ला केल्यामुळं काय होतं की मेंदूच्या पेशीचं नुकसान होतं. ओके, याच्यावर तो डायरेक्ट काय करतो, हल्ला करतो, आणि याच्यामुळं काय होतं, याच मेंदूच्या पेशीचा एक पद्धतीनं यांना नुकसान वगैरे होतं. ओके, आणि कधी कधी असाही प्रश्न येतो की याच्यामुळं ओके कुठला आजार वगैरे होतो म्हटलं तर मिनीमाटा नावाचा एक आजार आहे, हा त्या ठिकाणी होतो, मेंदूच्या पेशीचं नुकसान वगैरे झालं असेल तर. ओके, सो हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी आता ज्या काही पेशी वगैरे आहेत त्यांची कार्य, त्यांच्यावर परिणाम करणारे घटक, ओके, त्यांच्यावर जे काही पॉयझनिंग वगैरे होते त्यांचे साईड इफेक्ट, याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही काढा. परत काय म्हटलं की एंडोमेट्रियमलाच ॲज इट इज गरोदरपणात काय म्हणतात, तर एंडोमेट्रियमलाच एक पद्धतीनं आपण काय म्हणतो, डिसिडिवा. ओके, या नावानं आपण त्याला ओळखत असतो, किंवा त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो. ओके, आता हे एंडोमेट्रियम म्हणजेच काय रे, तर गर्भाशयातलं जे काही सर्वात आतलं थर असतं त्याला एंडोमेट्रियम वगैरे म्हणतात. ओके, त्यालाच एक पद्धतीनं त्याचं अस्तर वगैरे जाड होतं, आणि ज्या वेळेला एक पद्धतीनं असंही म्हणू शकता की एंडोमेट्रियमचा जर थर या ठिकाणी जाड झाला, ओके, जाड थराला काय म्हणतात, तर त्याचंच नाव असेल डेसिड्युआ वगैरे, ते तुम्ही म्हणू शकता. बाकी कोरियन आणि ॲम्नियॉन या ज्या आहेत ते एक पद्धतीनं जो काही ॲम्नियोटिक सॅक वगैरे असतो ना, किंवा गर्भाभोवती जी काही पिशवी वगैरे असते ना, तर त्याचे बाहेरील आणि आतील आवरणं आहेत. ओके, हेच ॲज इट इज ॲम्नियॉन हे काय आहे, एक पद्धतीनं आतलं आवरण आहे. ओके, आतील आवरण, आणि हे काय आहे, बाहेरील आवरण. ओके, ही जी काही गर्भाची पिशवी आहे त्याचं बोलतोय. ओके, गर्भाची पिशवी ती वेगळी, आणि हे ॲज इट इज गर्भाशय वगैरे हे वेगळं. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं ट्रोफोब्लास्ट काय आहे, तर हा एक पेशीचा थर आहे जो पुढे जाऊन काय करतो, हा एक पेशीचा थर आहे जो पुढे जाऊन काय करतो, जे काही प्लासेंटा असते ना, ज्याला आपण काय म्हणतो, वार म्हणतो, ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि इथंपर्यंत आलं असेल, सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. याच पद्धतीनं इन डिटेलमध्ये ओके जेवढे मराठीचे विद्यार्थी असतील सर्वांना या ठिकाणी इन्फॉर्मेशन तयारी या पद्धतीची आपण आपल्या चॅनलवरती ॲपच्या माध्यमातून करून घेत असतो. ओके, सो लवकरात लवकर जॉईन व्हा
आजपासून जी काही तुमची जर्नी आहे ती माझ्यासोबत सुरू करा. परत काय म्हटलं, की गरोदर नसताना गर्भाशयाचं वजन वगैरे किती असतं? तर सिंपल पद्धतीनं बघायला गेलं तर 50 ते 60 ग्राम वजन जे आहे ते एक नॉर्मल नॉन प्रेग्नंट ह्युमनचं युटेरसचं वजन त्या ठिकाणी असतं. आणि ज्या वेळेला गरोदरपण वगैरे येतं, तर त्यावेळेला याचंच वजन ओके किती होतं बघा 900 ग्रामपासून ते 1000 ग्राम म्हणजेच 1 केजीपर्यंत याचं होतं. ओके. कारण का याचं अस्तर वगैरे जाड वगैरे होतं. आपण वर पाहिलंय. ओके. बाकी बघायला गेलं तर एक पद्धतीनं प्रसूतीचा काळ वगैरे तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर एम्नियोटिक फ्लड वगैरे ओके. हा जो काही आहे तो काय म्हटलं, की एक पद्धतीनं जे काही एम्नियोटिक फ्लड वगैरे असतं ना किंवा त्याला आपण काय म्हणतो गर्भोदक वगैरे म्हणतो बघा. ओके. हां, दोन्ही यूज करतोय. आता ज्यांना ज्या पद्धतीनं समजेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके. तर हे काही महत्त्वाचे आहेत. सो नोट डाउन वगैरे करून घ्या. परत बाकी बघायला गेलं तर कंबोज आहे ते किंवा कंबूज वगैरे. तर ही जी काही टेस्ट वगैरे आहे ती प्रामुख्यानं ज्या वेळेला RH निगेटिव्ह असते. कोण? आई. ओके. RH निगेटिव्ह वगैरे हे मी बहुतेक लेक्चरमध्ये प्रोव्हाईड करून दिले. हां, ते सर्व कॉन्सेप्ट क्लिअर केलेत मी. ओके. हां, याच्यामध्ये काय असतं, की आईचा जो काही रक्तगट काय असतो निगेटिव्ह असतो आणि बाळाचा काय असतो पॉझिटिव्ह असतो. ओके. हां, तर हे या पद्धतीची टेस्ट वगैरे केली जाते. ज्या वेळेला आईचं रक्तगट निगेटिव्ह आणि बाळाचं रक्त पॉझिटिव्ह तर हे समजण्यासाठी जी काही टेस्ट करतात तिला म्हणतात कुंभस टेस्ट ॲज इट इज. या पद्धतीनं ती टेस्ट वगैरे केली जाते. ओके. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. बाकी आता पाहूयात पुढचा प्रश्न. आणि या पद्धतीनं तुम्हाला कुणीही समजून सांगणार नाही. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत, ते न सांगता बाकीचं इतरत्र सांगतात. त्यामुळं जेवढं होईल तेवढं फोकस करून स्टडी करा. तुम्हाला कुठला भाग महत्त्वाचा, कुठला भाग नाही आहे महत्त्वाचा, हे तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून अभ्यास करा. टाईम वेस्ट नका करू, एवढंच म्हणणं आहे. परत काय म्हटलंय, की मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजारावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते? तर मायस्थेनिया ग्रेव्हिसवर एक पद्धतीनं जे काही प्लाझ्मा फेरिसिस नावाची जी काही पद्धत वगैरे आहे, ती त्या ठिकाणी वापरली जाते. कारण का हा जो काही मायस्थेनिया ग्रेव्हिस नावाचा आजार आहे, तो काय ॲटोइम्यून नावाचा आजार वगैरे या संवर्गामध्ये वगैरे वळतं. ओके. आणि या पद्धतीमध्ये जे काही असतात ओके हेच प्लाझ्मा फेरेसिस वगैरे याच्यामध्ये काय करतात तर एक पद्धतीनं जे काही रक्तात असलेले हानिकारक अँटीबॉडीज असतात ना, हानिकारक अँटीबॉडीज ओके. तर ते काय करतात काढून टाकतात. ओके. आणि हे काढून टाकल्यामुळं जे काही तुमचं रक्त वगैरे सुधारतं, त्यानंतर स्नायूंची तुमच्या ताकद वगैरे वाढते. ओके. बाकी बघायला गेलं तर पॅरासिंथेसिस म्हणजेच काय तर ज्या वेळेला पोटातलं पाणी वगैरे वाढतं. ओके. कुठं आहे हा वाला ऑप्शन. याला आपण म्हणू शकता की पोटातील पाणी बाहेर काढणे. ओके. पाणी काढणे याच प्रक्रियेला एक पद्धतीनं याच पॅरासिंथेसिस नावानं ओळखलं वगैरे जातं. ओके. आणि अजून एक सांगतो बाकीचे आता जसं की इथं हा वाला आणि हा वाला ऑप्शन तुम्हाला रिमेनिंग केला आहे. हा तुमच्यासाठी काय असेल एक पद्धतीचं होमवर्क असेल. ओके. हां, थोडंसं करा. जेवढं होईल तेवढं ऑप्शनची सुद्धा स्टडी करा जमलं तर. हां. परत काय म्हटलंय की क्रोन्स डिजीज. ओके. क्रोन्स डिजीज प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर क्रोन्स डिजीज ज्या वेळेला तुमच्या मोठ्या आतड्याला दाह होतं किंवा ज्याला आपण काय म्हणतो इन्फ्लामेशन ऑफ द लार्ज इंटेस्टाईन किंवा IBD वगैरे म्हणतो बघा आपण त्याला. ओके. हां. तर याचाच हा काय डिजीज वगैरे याच्याशी संबंधित वगैरे आहे. ओके. हा प्रामुख्याने काय लहान आतड्याचा शेवटचा भाग आणि मोठ्या आतड्यावर वगैरे परिणाम करतो. ओके. याच्यामध्ये लहान आतड्याचा शेवटचा भाग सुद्धा येतो. ओके. फक्त मोठे आतडे लक्षात नका ठेवू. लहान आतड्याचा ओके शेवटचा भाग वगैरे याला सुद्धा हा विकार वगैरे दिसून येतो. ओके. किंवा याला आपण म्हणू शकता IBD वगैरे याला म्हणतात. ओके. हे थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर प्युरिनचा बिघाड वगैरे बघायला गेलं तर ज्या वेळेला गाऊट नावाचा विकार होतो. ओके. गाऊट नावाच्या आजारामध्ये
हे प्युरिनचं जे काही चयापचय वगैरे आहे ते बिघडून येतं. बाकी हा मेंदूज्वर वगैरे याच्याबद्दल तर तुम्हाला बोललोय. ओके, मेनिंजायटिस वगैरे याची वेगवेगळी संकल्पना आहेत, प्रकार आहेत. परत काय म्हटलंय की सेरेलेट्टी व बिन्नी खालीलपैकी कशाचा शोध लावलाय? तर यांनी एक पद्धतीनं जे काही ECT आहे, ओके, ECTचा शोध त्यांनी लावलेला आहे. ॲज इट इज विद्युत प्रकंप उपचार पद्धती किंवा त्याला आपण काय इलेक्ट्रोकॉन्सिल्युव्ह थेरपी वगैरे किंवा ECT वगैरे त्याला आपण म्हणू शकता. याचा शोध त्यांनी लावलाय 1938 मध्ये. ओके, सो हेही थोडंसं लक्षात ठेवा. जी काही ECT थेरपी आहे ना, त्याचा त्यांनी शोध वगैरे लावला आहे. बाकी बघायला गेलं तर मानसोपचार व वर्तनोपचार हे विविध मानसशास्त्रीय शास्त्रज्ञांनी वगैरे विकसित केलेत. जसं की बघायला गेलं तर हे वर्तनोपचार पद्धती यांच्याबद्दल आणि यांच्याबद्दल हे वर्तनोपचार पद्धती वगैरे बघायला गेलं तर तुम्ही म्हणू शकता की स्किनर, ओके, स्किनर यांनी लावलंय. ओके, त्यांचे वेगवेगळे आहेत. बाकी मानसोपचारच्या बाबतीत बोलायला गेलं तर पावलाव या शास्त्रज्ञांनी यांचा शोध वगैरे लावलाय. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. बाकी सगळ्यात शेवटचा प्रश्न सोपा आहे, कमेंट करून द्या. आणि परत सांगतोय, जसे प्रत्येक व्हिडिओला 1.5K व्ह्यूज वगैरे होतील, लाईक्स वगैरे छान पद्धतीने येतील. ओके, याच्यासाठी एक लाईक्सचं टार्गेट ठेवूयात आपण 500. ओके, तर याच्यापेक्षा प्लसमध्ये एकही लाईक झाला तर दुसरा भाग तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि जेवढं होईल तेवढं कमेंट करून द्या. ओके, बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. बाकी धन्यवाद. याच पद्धतीनं स्टडी करा.